तुकाराम मुंढे, तुम्ही यांची कुठेही बदली करा, ते तिथलीही सफाई करून टाकतील. तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी झाले. आमदारांपासून ते खासदारांच्या जवळच्या लोकांच्या वाळू तस्करीपासून ते दारू विक्रीपर्यंत सगळं बंद केलं. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त झाले. शहरातल्या आमदारांनाच काय, पण ते नगरसेवकांनाही खटकायला लागले. तुकाराम मुंढे मंत्रालयात गेले, तिथे ते मंत्र्यांनाही नकोसे झाले. पण हे तुकाराम मुंढे लोकांना हवे हवेसे वाटायला लागले, कारण कुठेही बदली करा, ते मुळासहितच साफसफाई सुरू करतात. असाच कारवाईचा धुमाकूळ तुकाराम मुंढेंनी सध्या दिव्यांग कल्याण विभागात घातलाय, जिथे कित्येक बोगस दिव्यांग घरी पाठवलेत गेलेत आणि ज्यांनी कुणी खोटं प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे त्या प्रत्येकावर कारवाईची टांगती तलवार आहे. आपल्या विभागात किती दिव्यांग अधिकारी आहेत याची माहिती न देणाऱ्या विभागासाठीही तुकाराम मुंढेंनी आदेश काढला आणि सगळ्यांचेच अक्षरशः वांदे करून टाकलेत. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी 4% आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ 1.4% कर्मचारीच कामावर आहेत. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी एका अशा सिस्टमवर बोट ठेवलंय जिथे वर्षानुवर्षे खऱ्या दिव्यांगांचे अधिकार दुसरंच कोणीतरी लाटत होतं. तुकाराम मुंढेंचा हा नवा पॅटर्न काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. 2016चा दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा सांगतो की प्रत्येक विभागाला 4% आरक्षण देणं बंधनकारक आहे. पण जेव्हा मुंढेंनी माहिती मागवली आणि 40 विभागांना पत्र लिहिलं तेव्हा उत्तर आलं फक्त 2 विभागांकडून. उरलेल्या 38 विभागांनी चक्क माहिती द्यायला टाळाटाळ केलेली पाहायला मिळते. मग हे विभाग माहिती लपवत आहेत की त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही, हा प्रश्न उपस्थित होतोय. माहिती न देणाऱ्या 38 विभागांवर आता कलम 89 नुसार मुख्य सचिवांच्या माध्यमातून कारवाईची टांगती तलवार आहे. मुंढेंनी स्पष्ट केलंय की माहिती लपवणं हा आता गुन्हा मानला जाईल. समस्या फक्त माहिती लपवण्याची नाही तर बोगसगिरीची आहे. गेल्या 13 वर्षात तब्बल 900 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून यातल्या 363 संस्था तर केवळ गेल्या वर्षभरात मुंढेंनी बंद केल्या. संस्थांवर ही टाच येण्याचं कारण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील तो 1.4% धक्कादायक आकडा. सुमारे 17.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत. नियमानुसार यातले 4% म्हणजेच 70,000 कर्मचारी दिव्यांग असायला हवेत, पण वास्तवात हा आकडा फक्त 6,900च्या आसपास आहे, म्हणजे केवळ 1.4%. अनेक संस्थांमध्ये कागदोपत्री विद्यार्थी दाखवणे, दिव्यांगांना कायद्यानुसार सवलती न देणे, प्रत्यक्षात विद्यार्थी नाहीत पण कागदोपत्री संख्या दाखवून अनुदान लाटायचं, शिक्षकांचे पगार खायचे पण प्रत्यक्षात त्यांना काहीच द्यायचं नाही आणि धडधाकट व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकऱ्या मिळवायच्या, हे सर्व सुरू होतं. रत्नागिरीत 3 आणि पश्चिम महाराष्ट्रात 13 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन ही तर फक्त सुरुवात आहे. ही फाईल उघडली तर अनेक बोगस चेहरे समोर येणार आहेत. तुम्हाला वाटत असेल की ही बोगसगिरी फक्त जिल्हा पातळीवर किंवा शिक्षक भरतीपुरती मर्यादित आहे, पण नाही. हा भ्रष्टाचाराचा विळखा थेट देशाच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत म्हणजेच IAS पदापर्यंत कसा पोहोचलाय याचं जिवंत उदाहरण म्हणजे पूजा खेडकर प्रकरण. खरं तर हे प्रकरण तुकाराम मुंढे पदावर येण्याच्या आधीच समोर आलं होतं, पण या प्रकरणाने सगळी सिस्टम जागी केली होती. पूजा खेडकरने सवलत मिळवण्यासाठी 2 मोठे पत्ते खेळले. एक म्हणजे OBC नॉन क्रिमिलेअर आणि दुसरं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र. ती पकडली कशी गेली त्याचं कारण ठरलं तिचा आवाजावी रुबाब. शिकाऊ अधिकारी असताना खाजगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणं तिला भोवलं, पण जेव्हा तिची फाईल उघडली तेव्हा तिने आपण दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने तिला 6 वेळा तपासणीसाठी बोलावलं, पण प्रत्येक वेळी तिने काहीतरी कारण सांगून जाणं टाळलं. तिने सिस्टमशी असा लपंडाव खेळला जो आज राज्यातील अनेक बोगस कर्मचारी खेळत आहेत. तुकाराम मुंढे आज जे सर्जिकल स्ट्राईक करत आहेत त्यांचा मुख्य उद्देश हाच की पुन्हा एखादी पूजा खेडकर तयार होऊ नये. कारण जेव्हा एक बोगस व्यक्ती खुर्चीवर बसते तेव्हा ती एका खऱ्या गरजू दिव्यांगाचा हक्कच नाही तर या देशाचा विश्वासही मारते.
IAS पदापर्यंत गेलेली व्यक्ती जेव्हा आपल्या दिव्यांगत्वाच्या दाव्यावरून वादात अडकते तेव्हा सामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होतो. हे फक्त एका व्यक्तीचं उदाहरण नाही, तर हे एक त्या रोगाचं लक्षण आहे जो आपल्या सिस्टम मध्ये खोलवर रुजला गेलाय. तुकाराम मुंढे नेमका हाच रोग मुळापासून उपटून काढण्याच्या तयारीत आहेत. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी मुंढेंनी एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शकतेसाठी धाडसी निर्णय घेतले आहेत. पूर्वी एका जिल्ह्याच्या डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्ह्यात तपासायची सोय नव्हती. याचाच फायदा घेऊन अनेक बोगस उमेदवार वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून सोयीनुसार सर्टिफिकेट काढून घेत होते. पण आता युनिक डिसॅबिलिटी आयडी म्हणजेच UDID आधारशी लिंक असणार आहे. आता फक्त डॉक्टरांचं सर्टिफिकेट चालणार नाही, तर तुमच्याकडे आधार लिंक असलेलं UDID कार्डच हवं. त्यामुळे एकाच माणसाला 2 ठिकाणी लाभ घेता येणार नाही. सिस्टम मध्ये तुमची पूर्ण मेडिकल हिस्ट्री एका क्लिकवर समोर येते. मुंढेंनी हे अनिवार्य केल्यामुळे आता त्या फेक डॉक्टर्सचे दुकानही बंद होणार आहेत, जे पैशांसाठी अपंगत्वाचे खोटे टक्के वाढवून देत होते. आता प्रत्येक चाचणीचे रेकॉर्ड ऑनलाईन असेल, म्हणजेच भ्रष्टाचार करायला जागाच उरलेली नाही. सर्व विभागांना आदेश दिलेत की 3 महिन्यात सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करा. जर बोगस लोक बाहेर काढले तर खऱ्या पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी हजारो जागा रिक्त होतील. ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आणि त्यांच्याकडून आजवर घेतलेल्या पगाराची आणि सवलतींची वसुली व्याजासकट केली जाणार आहे. 28 फेब्रुवारी